अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन. भागवत पुराण निरूपण यातला अखेरचा स्कंध म्हणजे एकादश स्कंध. तसा विचार केला तर अखेरचा स्कंध 12वा आहे, पण त्याच्यामध्ये मार्कंडेय ऋषींची कथा आणि कलियुगाचा संदर्भ याच्यापेक्षा जास्त काही नाही. 12वा स्कंध हा परिशिष्टासारखा. पुस्तकामध्ये काही गोष्टी शेवटी दिल्या जातात ज्या फार महत्त्वाच्या नसतात, असतात पण फार महत्त्वाच्या नसतात, त्यांना परिशिष्ट म्हणतात. असा 12वा स्कंध आहे. तो आपण घेणार नाही आहे, आपण एकादश स्कंधच पुरा करणार आहे. आणि माझ्या अंदाजानं सामान्यपणे ऑगस्ट सप्टेंबरच्या सुरुवातीला आपले प्रभू जवळजवळ 2-2.25 वर्ष आपण भागवतावर बोलतो आहोत. नेमकं सांगायचं तर 2 वर्षापूर्वी मामासाहेब दांडेकरांच्या पुण्यतिथीला म्हणजेच आषाढ एकादशीनंतर काही दिवसांनी असं 2 वर्षापूर्वी आपण या ठिकाणी सुरुवात केली होती. आता थोड्या दिवसामध्ये वारी, आषाढी, मामासाहेबांचं पुण्यस्मरण या गोष्टी येतील याच महिन्यात, जुलै महिन्यामध्ये. आणि 2 वर्ष तर पूर्वी येऊन जाते, त्यानंतर 1-2 महिना काय आपल्याला लागेल ते आपण बघू. ऐकू एकादश स्कंधामध्ये अध्याय एकंदर 31 आहे. आणि आपण त्या अध्यायामध्ये काही निवडक अध्यायच बघणार आहोत जे महत्वाचे. पुन्हा आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे एकादश स्कंध, व्यासांची पद, मुळामध्ये संस्कृत हे बघत असतानाच त्याच्यावर एकनाथी भागवत जे संत श्रेष्ठ एकनाथांचं मराठीमध्ये भाष्य, त्याचाही आधार आपण घेतो. आणि दुधात साखर अशा प्रकारची स्थिती आहे. मागे आपण बोलू. आता आज मला गेल्या 2 शनिवार आपण पहिला अध्याय स्कंध 11वा अध्याय पहिला पूर्ण बघितला. काय काय बघितलं तर मुख्यतः मध्ये त्यात आपण भगवान श्रीकृष्णाने अत्यंत निर्लेप मनानं जे कोणी आपले कुलबंधू होते यादव ते असुर बनल्यानंतर परित्राणाय साधूंना गीता वचन लक्षात घेऊन त्यांचा नाश केला आहे. ज्या अलिप्तपणे निर्मम वृत्तीनं कौरवांचा नाश केला, त्याच ममताहीन अशा वृत्तीनं तर ममता दोष आला. आसक्ती आहे की कृष्णाला स्पर्श करत नाही आणि त्यानं आपले कुलबंधू माजलेत म्हणताना त्यांचाही नाश आपल्या हातानं डोळ्यात देखत हा केलेला आहे. हे सगळं सविस्तर आपण बघू. आता आज पहिल्या अध्यायानंतर एकदम आपण 4थ्या अध्यायाकडे जाणार. पण पहिला, दुसरा, तिसरा, 4था आणि 5वा त्यातले 4 आणि 5 अध्याय मी घेणार आहे. पण या 5 अध्यायांचं काही महत्व आहे. ते महत्व जाता जाता आपण लक्षात घेऊ. या 31 अध्यायापैकी पहिल्या 5 अध्यायांना पंचाध्यायी असं म्हणतात. 5 अध्याय पंचाध्यायी. आणि असंही म्हणतात की त्या पंचाध्यायीमध्ये जे काही सांगितलंय तेच पुढं 31 अध्यायापर्यंत 6 पासून 31 पर्यंत
तेच विवरण करून वाढवून सांगितलेलं आहे. म्हणजे पंचाध्यायी एका अर्थानं वटबीजासारखी आहे. वटबीज छोटं असतं, पण नंतर त्याचाच वटवृक्ष होतो आणि पारंब्यासह तो डौलदारपणे उभा राहतो. नाथांचं भागवत अशा प्रकारचंच आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5 अध्याय होतो. आता बीज म्हणजे काय? तर भागवत म्हणजे भागवत धर्म. भागवतचा अर्थ काय? भागवत धर्म. त्या भागवत धर्माचे 9 पैलू कोणते आहेत हे या 5 अध्यायामध्ये आलेले. पैलू किती? 9. आता 9 पैलूपैकी 2 महत्वाचे पैलू आपण बघणार आहोत. एक म्हणजे 4थ्या अध्यायात अवतार कोणकोणते झाले. आपल्याला विष्णूचे 9-10 अवतार माहिती आहेत, पण इतर 24-25 अवतार वेगवेगळे आहेत. ते कोणते अवतार झाले, का झाले, हे या ठिकाणी आपल्याला बघायचं. आणि 5व्या अध्यायात आपल्याला भागच्या 85पैकी 9 विषयातला एक विषय बघायचा आहे. तो म्हणजे प्रत्येक युगानुसार उपासना पद्धती बदलते. फार महत्वाची गोष्ट आहे. आपण 4 युग मानतो. त्यातलं पहिलं जर सत्ययुग घेतलं तर माणसांना पाप म्हणजे काय हे माहितीच नाही. सगळी माणसं जसा राजहंस असतो तशी होती. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये हंस, परमहंस एवढीच मंडळी. नावच त्याच्यामुळे सत्ययुग पहिलं. आणि परमहंस म्हणजे किती मोठे? रामकृष्ण परमहंस. तर हंस हा शब्द योगी या अर्थी आहे. परमहंस म्हणजे परम योगी. आणि सगळीच माणसं कशी होती या कालखंडामध्ये? तत्वचिंतन, यज्ञ याग नव्हे, नंतर सांगतो. पण या कालखंडामध्ये फक्त तत्वचिंतन. आज ते शंकराचार्यांसारखं एवढं करून भागत होतं. पण काळ बदलला आणि आज कलियुगामध्ये ना तत्वचिंतन आवश्यक आहे, ना यज्ञ मार्ग आवश्यक आहे, ना कृष्ण ज्या द्वापर युगामध्ये होता त्यात पूजा होती ते पूजा विधान आवश्यक आहे. तर कलियुगामध्ये फक्त नामस्मरण आवश्यक आहे. बाकी केलं म्हणून बिघडत नाही, पण जे अत्यंत उपयुक्त आहे ते नामस्मरण. हे भागवतात व्यासांनी सांगितलं, हे एकनाथांनी नाथ भागवतात सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं म्हटलं आपला विश्वास बसतो. मग गोंडवलेकर महाराज आपल्याला काय सांगतात हे आपल्याला कळतं. नामावतार असं ते शिकवलं. नाम, नामी म्हणजे भगवान, पण त्याचं नाम घेणं, श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणणं, हे जे गोंडवलेकर महाराज म्हणतात, हा नाम यज्ञ, जप यज्ञ हाच या युगाला अनुकूल असा भक्तीचा प्रकार. आता 9 पैलू 5 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये भागवत धर्माचे 9 विषय. म्हणून ही पंचाध्यायी म्हणजे जणू काही 5 पांडव आहेत असं म्हणतात. इतकं विवेचन व्यासांच्या पंचाध्यायीबद्दल पुरे आहे. पण आपण नाथ भागवत या अध्यायाला घेतले तर त्या नाथ भागवताचा आणि या पंचाध्यायीचा फार जवळचा संबंध आहे. तो जाता जाता बघूया आणि पुढे जाऊ. एकनाथांनी आपण मागं सुरुवातीला बघितलं ते सगळ्या लोकांना विचारलं कोण ग्रंथी प्रवर्तो, कुठल्या ग्रंथावर भाष्य करू बरं? तेव्हा म्हणाले लोक बैठकमध्ये पुराणी श्रेष्ठ भागवत त्या माझी उद्धव गीत एकादशी करून वक्ता प्रवर्तो तेथ तुझं भगवंत सहाय्य. आता असं घडल्यानंतर नाथांनी 5 पहिले जे अध्याय आहेत त्यातला पहिला अध्याय मराठीत आणला, दुसरा अध्याय मराठीत आणला. पुढे लेखन चाललं होतं आणि घटना अशी घडली
की मराठीत आणलेले 2 अध्याय बरोबर घेऊन त्या कालखंडामध्ये छपाई नव्हती, हाताने लिहून घ्यायचं, बरोबर घेऊन नाथांचा एक शिष्य प्रवास करत करत काशीला गेला. 2च अध्याय त्याच्यापाशी होते. तिथे गेल्यानंतर काशीला अनेक घाट आहेत. त्यात महत्वाचा घाट आहे मणिकर्णिका. त्या घाटावर बसून त्यानं मराठीमध्ये भागवत वाचायला सुरुवात केली. वर व्यासांचा श्लोक आणि खाली त्याचं मराठी रूपांतर. घाटावर जाणारी जी माणसं होती त्याच्यामध्ये मराठी समजणारे अनेक विद्वान. आणि कारण आजही काशीत तुम्ही गेला वाराणसीमध्ये तर मराठी समजणारी माणसांची घरं आळीच्या आळी आहे. मी स्वतः बघून आलोय म्हणून सांगतो. त्याचं कारण पैठण आणि वाराणसी यांचा फार जवळचा संबंध. ज्यांनी शिवछत्रपतींचा राज्याभिषेक केला ते गाडा भट्टांचं घराणं मूळ पैठणचं, ते काशीमध्ये जाऊन अत्यंत कीर्तीला पोचलं. अशी आजही काशीमध्ये मराठी घराणी आहे. आजही असा कोणी जात होता, तो संन्यासी होता, त्याला मराठी येत होतं, मराठी ऐकलं तो रागावला. पण त्याची भावना अशी होती की व्यासाने जर संस्कृतमध्ये लिहिलंय तर ते तसंच ठेवायचं. संस्कृती देवभाषा आहे, देवान वाणी, ते असं मराठीमध्ये आणणं, मराठीतले कोणत्याही शिवाजीमध्ये आणणं, हिंदी असू दे, गुजराती असू दे, उडी असू दे, कुठले हे चुकीचं आहे अशी त्याची भावना होती. आणि म्हणून त्यानं त्याला विचारलं त्याचं मराठीमध्ये भागवत आणण्याचं काम तुम्ही केलं. तो जो साधा शिष्य होता तो म्हणाला पैठणला नाथ महाराज म्हणून आहे त्यांनी केलं. त्यानं त्याला आपल्या बरोबर घेतलं आणि ज्या ठिकाणी सगळे हे संन्यासी लोक ज्ञानवंत बैठक घेत होते त्या ठिकाणी गेला आणि तक्रार केली की यांनी मराठीत आणलं, हा म्हणतोय हे पाप आहे. तिथे जी चमके होते त्यांनाही त्या पसंत पडलं संन्यास मार्गामध्ये कर्मठपणा. आणि त्यांनी म्हटलं असं लिहिणं बरोबर नाही, हे शिष्याला सोडून द्या. पण त्याने ज्यांच्याकडनं आणले ते गुरुजी एकनाथ आहेत ना त्यांनाच बोलावून घ्या काशीला आणि जा विचारूया काय हो संस्कृती देवाण वाणी देव वाणी असताना त्यातलं ते मराठीत आणणारे कोण, तुमचा अधिकार काय, असं ठरलं. शिष्याला सोडून दिलं आणि एक पत्र पैठणला पाठवलं प्रमुखाने, जे त्या ठिकाणचे विद्वत सभेचे प्रमुख होते त्याने. ते पत्र येईपर्यंत बराच काळ गेला. त्या कालखंडामध्ये नाथांचे पुढचे 3 अध्याय लिहून झाले, तीही पंचाध्यायी. नाथांनी ते 5 अध्याय पुढे झाले आणि देवीवर जाऊन आपल्या गुरु जनार्दनांना दाखवले मराठीत. जनार्दन स्वामी ते 5 अध्याय बघितले आणि म्हणाले जरी भाषा मराठी तरी ज्ञानदाने होईल लाठी. त्या लाठी शब्दाचा अर्थ आहे धर्मदंड. लाठी फक्त काठी नाही, धर्मदंड. भाषा जरी मराठी, गुरु मान्य करतायत, भाषा जरी मराठी तरी ज्ञानदाने होईल काठी. तेव्हा नाथांना खूप बरं वाटतं गुरुचा आशीर्वाद मिळाला. पण एवढ्यात ते पत्र आलं आणि पत्रात म्हटलं होतं तुम्ही महापाप केले, ताबडतोब काशीला या आणि जाप द्या. आता दुसरा कोणी असता तर म्हणाला असता नाही गेलं तर काय करणार आहे. पण नाथाचा स्वभाव असा नव्हता. नाथ म्हणाले पैठण आणि काशी दोन्ही ठिकाणी विद्वान आहेत, माझ्या गुरुंनी आशीर्वाद केलाय, पण मराठी भागवत काशी तरी पोचू दे, आपण जाऊया. आणि तेव्हा नाथांचे उद्गार असे आहेत की त्यांनी जाब विचारायसाठी बोलावलं असलं तरी मी ते काशी विश्वेश्वराचं निमंत्रण मानतो. त्याला कुठल्याही घटनेकडे कसं वेगळं बघता येतं. जाब द्यायला नाही, निमंत्रण कुणाचं आहे, काशी विश्वेश्वर. आणि खरंच गेले 5 अध्याय झाले होते. 5 अध्याय वाचून दाखवायचे. आता ते संन्यासी ज्यानं तक्रार केली तो त्याचे प्रमुख विद्वत सभेतले
त्या सगळ्याच माणसाने मराठी ऐकायला काही बरं वाटेना. ते म्हणाले, तुमचं मराठी मी ऐकतो, पण असं लिहिणाऱ्या माणसाचा मी तोंड वगैरे नाही. काय करूया, मध्ये पडदा लावूया. तुम्ही पलीकडे बसून वाचून दाखवा, मराठी येते ना, पलीकडे बसून मराठी वाचून दाखवा, आम्ही श्लोकाचा अर्थ बरोबर आलाय की बघतो. आणि त्यांनी वाचायला सुरुवात केली, त्यांनी बघायला सुरुवात केली. पहिला अध्याय झाला, जे कोणी होते त्यांनी आपल्या हातानं पडदा बांधला. ते गेले आणि म्हणाले, तुमच्या समोर बसून 5 अध्याय आहेत. त्यांनी शब्द वापरले, एखादं फळ जर उकळून ठेवलं, एखादं फूल जर प्रफुल्लित झालं, तर फळाची गोडी आणि फुलाचा सुगंध जसा आकर्षित करतो, तसं व्यासांचे शब्द मराठीत तुम्ही पल्लवित केले, पुष्पित केले, हे ते म्हणाले. पुढे विनंती केली की 5 अध्याय झाले, 31 अध्याय व्हायला पाहिजे, आता पैठणला परत जाऊच नका, काशीतच राहा, तुमची सगळी व्यवस्था करतो आणि इथंच लिहा. आणि खरंच ना, इसवी सन 1570 ते 1573 काशीत राहिले. तिथं त्यांना रामचरितमानसकार तुलसीदास भेटलेले आहे. त्या दोघांनी नंतर रामावर लिहिलेलं आहे. तुलसीदासाने रामचरितमानस आणि यांनी भावार्थ रामायण. आता चाललंय भागवत, ते लिहून पूर्ण केलं. काय नाथांचे ताकद असेल बघा. आणि तो ग्रंथ पुरा झाल्यानंतर मराठी समजणारे ते सगळे विद्वान, जाब विचारणारे इतके नम्र शिष्य झाले, ते म्हणाले, आता तुमची हत्तीवर बसून काशीमध्ये मिरवणूक काढतो. इतका ग्रंथ चांगला झाला. नाथ म्हणाले, मिरवणूक काढणार असाल तर हत्तीवर मी बसत नाही, हा ग्रंथ ठेवतो, एकनाथी भागवताची मिरवणूक काढा. आणि काशीमध्ये 1573, इसवी सन 1573 या वर्षी काशीमध्ये मराठी भाषेतल्या भागवत ग्रंथाची मिरवणूक निघालेली आहे. हे एवढ्या मी सांगितलं की ही पंचाध्यायी नाथांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. आता पंचाध्यायीमध्ये भागवत धर्माचे 9 पैलू सांगितले. ते 9 पैलू व्यासाने आणि नाथाने इतके छान मांडले, जे शुकाचार्य परिस्थितीला सांगतात. व्यास आणि नाथ ते जे काही आपल्याला सांगताय इतकं विलक्षण आहे की 5 अध्यायातले जर 9 पैलू सांगायचे असले तर एक पैलू एकच वक्ता सांगतो. 9 भागवत त्या ठिकाणी आले. 9 भागवत त्यांची नावं सांगतो. एका यज्ञ मंडपात आले, कुठे तेही सांगतो. आणि त्या 9 भागवतांना राजा जनक आहे या ठिकाणी. त्याने प्रश्न राजा जनक आहे, त्याचं नाव नेहमी असत त्यावेळेस. आणि जनक हे घराणे. तर राजा जनक जो आहे, सीतेचे वडील त्या घराण्यातले, तर नेहमी जनक जो होता त्याने यज्ञ केला होता. त्या ठिकाणी 9 भागवत जे 9 भक्त आहेत. आपल्याला भक्तीमध्ये 9विधा भक्ती माहिती, 9 आपल्याला महत्वाचं आहे. ते 9 भागवत कोणतेही सांगतो. आणि प्रत्येक भागवतानं एक पैलू सांगितलं. 9 जणांनी 9 पैलू सांगितले. म्हणून 5 अध्यायात मिळून भागवत धर्माचे 9 पैलू 9 वक्त्यांच्याकडे आपल्याला करणार. आता सांगणं महत्वाचं असलं तरी ते ज्या व्यक्तीच्या, समर्थ व्यक्तीच्या तोंडून ऐकलं तर ते सांगणं अधिक प्रभावी. जसं गोमुखातून आलं तर ते तीर्थ. अन्यथा होत नाही. हे 9 भागवत कोणाचं? हे 9 भागवत म्हणजे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. आणि त्याहीपेक्षा ऐतिहासिक दृष्ट्या बोलायचे तर ऋषभदेव नावाची एक श्रेष्ठ व्यक्ती आहे. ऋषभदेव. आता तिच्या मागे जायचं तर मनूचा मासा तुम्हाला माहिती आहे.
त्या मनूचे 27 वंशज आहेत. त्यातल्या एका वंशजाचं नाव आहे स्वयंभुव मनू. ते पूर्वी आलंय. आता त्या स्वयंभुव मनू पासून प्रियव्रत नावाचा राजा, त्याचा नातू, त्याचं नाव नाभी. मुळात पहिलं नाव स्वयंभुव मनू, प्रियव्रत, नाभी, आणि त्याच्यानंतर आहे ऋषभदेव. यांच्या पुत्राचं नाव आहे भरत. या भरताचं वैशिष्ट्य थोड्या वेळाने सांगतो. नीट लक्षात घ्या, माझ्या पूर्वी बोलण्यामध्ये आलंय की ऋषभदेव एक असं व्यक्तिमत्व आहे, आपल्या पुराणातून ते आपल्याला मिळतं. ते भागवत पुराणातही पहिलं व्यक्तिमत्व आहे आणि बौद्ध आणि जैन त्या दोघांच्याही अवतारी पुरुषात पहिलं व्यक्तिमत्व. म्हणजे ऋषभदेव हे कोणी असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे, ते भागवत पुराणात पहिलं आहे. जैनांचे जे तीर्थंकर आहेत, 24 तीर्थंकर महावीर, त्यातले पहिले जे आहेत ते ऋषभदेव आहे. आणि गौतम बुद्धांचे जे शिष्य आहेत त्यात जे पहिले आहेत त्याचं नाव ऋषभदेव आहे. आणि मुद्दा म्हणून सांगतो, या ऋषभदेवांना जर आज आपण समजून घेतलं तर आपला हिंदू धर्म म्हणजे भागवत धर्म, जैन धर्म आणि बौद्ध धर्म याच्यामध्ये काहीही अंतर नसून ते एकाच कुळातून आले हे आपल्या लक्षामध्ये येईल. एक वैयक्तिक संदर्भ सांगतो. आपण जर लडाखला गेलो आणि लडाख हिमालयाच्या ज्या राशी आहेत त्याचे पर्यटनाच्या निमित्तानं आपण गेलो तर अशी एक खिंड येते. ज्या खिंडीमध्ये एक मंदिर भेटतं, ज्या मंदिरामध्ये ऋषभदेवांची प्रतिमा ठेवलेली आहे. ते मी स्वतः काही वर्षापूर्वी बघून आलो. लडाख भागामध्ये ऋषभदेव ह्या शब्दाला फार मोठा मान. बौद्ध त्या ठिकाणी ऋषभदेवांना मानतात, बौद्धांचं मत आहे ते मानतात, जैन तर तीर्थंकर म्हणतात आणि भागवतात ऋषभदेव असतील तर मग व्यक्तिमत्व केवढं मोठं आहे बघा. ते त्यांचे 3 पुत्र, 3 धर्मांचे संस्थान, उपपंथांचे संस्थान. आता त्यात ऋषभदेव एक मोठं व्यक्तिमत्व. त्या ऋषभदेवाचा मुलगा म्हणजे भरत. हा भरत राजा भरत आहे. पण राज्यकारभार झाल्यानंतर, राज्यकारभार थोडा झाल्यानंतर तो ऋषी झाला. भरत आहे, राजा आहे, ऋषी झाला. आणि जेव्हा तो वनामध्ये जाऊन तपश्चर्या करत होता तेव्हा त्याच्या जीवनामध्ये विलक्षण घटना घडली आणि त्याचं रूपांतर जड भरतामध्ये झालं. हा शब्द काही तुला ऐकून माहिती आहे बघा, जड भरत. काय घडलं बरं तर भरत मुळात राजा वानप्रस्थाश्रमामध्ये गेला, ऋषी बनला. अखेरच्या कालखंडामध्ये एक हरिणीचं पिलू त्याला मिळालेलं होतं. मृग श्रावक त्याच्या प्रेमामध्ये, ममतेमध्ये, आसक्तीमध्ये बुडून गेला. इतका जेव्हा त्याचा शेवटचा श्वास बाहेर पडणार होता त्या भगवंताचं नाव घेण्याऐवजी त्याने लोकांचं नाव घेतलं. अंतिमती सागर. आणि म्हणून पुढचा जन्म त्याचा मृताचा होता. पण आपल्याकडे योग मार्गात जातीस्मरण नावाचा एक शक्ती आहे. जातीस्मरण म्हणजे मागच्या जन्मातलं आठवतं. फार थोड्याने आठवतो योग्याला. तसं त्यांना मृगाच्या जन्मात आठवत होतं आणि म्हणून तो मृगाचा जन्म लवकर संपवला. म्हणून त्यांना मनुष्य जन्म मिळाला. तो सोपा नाही मनुष्य जन्म, पण तो मनुष्य जन्म मिळाला. जड भरताचा म्हणजे जो मौनी आहे, बोलत नाही फारसा, वेडा बागडा दिसायला आहे, वेडा पिसा वाटलासा आहे, असा मिळाला. त्याला नाव मिळालं जड भरत. पण या कालखंडात त्यांना
राजा भरत म्हणजे आजोबा त्याचं स्मरण होतं. जसं आपले गीतेत म्हणते शुचीनाम श्रीमताम ते हे योग भ्रष्ट विचारते, तसे योग भ्रष्ट होते आणि अनेक प्रसंग मध्ये घडले. आणि राजा रघुगण म्हणून होता, त्या राजा रघुगणाला उपदेश करायचं काम या भरतांनी केलेलं आहे आणि नंतर त्याला करण्यात त्यांचा उद्धार झाला. आता हा जो राजा भरत आहे याचेच पुढं पुत्र राजवंशामध्ये राहिले ते कोण कोण पाच मिनिटांचं मला सांगतो आणि गोंधळ आपल्याला दूर करायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण गेलो तर राजा भरत त्याची काही मुलं ते राजा म्हणून राहिली. जडभरत राजा भरत काही मुलं राजवंश चालवत राहिली. ती फार महत्वाची नाही आहे. एक त्यांचं असं झालं की याच राजा भरतापासून ज्यांनी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हटलं ते 9 भागवत जन्मास आले. म्हणजे ऋषभदेव राजा भरत आणि भरताचेच पुत्र असणारे भागवत. त्यांची नावं मोठी छान आहे, नुसती ऐका. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, उत्पलायन, आविर्होत्र यज्ञाचं नाव आहे, आविर्होत्र, दुर्मिळ, चमस आणि करभाजन अशी 9 नावं आहेत. हे सगळे प्रवास करत करत आता मी सांगितलं राजा जनक निमी जनक, लक्ष्मी नाभी म्हटलं आता निमी म्हणतो, निमी जनक त्याच्या यज्ञात गेले, प्रश्न विचारले, त्याने उत्तर दिली. म्हणजे भागवताची पंचाध्यायी लक्षात आलं सर्वांच्या. आता माझे 5 मिनिटं खर्च करूया, पण आपण निरूपण ऐकताना माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही इतरांना काही सांगितलं पाहिजे. यासाठी जगभरत राजा भरत या भारतापासूनच आपल्या देशाचं नाव भारत आलं आहे का? उत्तर आहे, आहे. हा जो भरत आहे ऋषभदेवाचा पुत्र आहे. जगभरत होऊ दे, पण तो ऋषभदेवाचा पुत्र आहे. त्याचे 5, 10, 9 पुत्र भागवत आहेत. त्याच्यावर आपलं नाव भारत आलं असण्याची शक्यता आहे. पण त्याचबरोबर आपण लक्षामध्ये घ्यायचं जडभरतासारखाच आणखी भरत हा राजाच आहे आणि तो आहे दुष्यंत शकुंतलेचा पुत्र. या दोघा भरत नावाच्या राजांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही. हे दोघं भिन्न भिन्न कालखंडातले आहेत. प्राचीन आहे, इसवी सन पूर्व आहे, 2000-3000 मध्ये आहे, परंतु एक नाही. मग भरत जगभरत तुम्ही सगळं ऐकलं. दुसरा भरत कोण? भरत दोन्ही मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि आपल्याला माहिती नसतं तेव्हा माहिती करून घेऊया आणि इतरांना सांगूया. हा जो भरत आहे तो आहे दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र. शाकुंतल नाटक या शेवटी हाच भरत आहे. या भरतापासूनच मी ऐका, या भरतापासूनच कौरव पांडव जन्मास आलेले आहे. हे लक्षात ठेवणं सोपं आहे. जडभरतापासून 9 भागवत आणि दुष्यंत शकुंतला पुत्र भरतापासून कौरव पांडव. आता कौरव पांडव सांगताना सुद्धा काही गोष्टी सांगतो, सहज लक्षात ठेवा, मित्रांना सांगा. जो भरत आहे त्या भारताच्या मुलाचं नाव भूमन्यू असं आहे. भूमन्यू हे एवढ्यासाठी सांगतो की काही नावं पुन्हा पुन्हा येत असतात. अभिमन्यू नाव कुठून आलं? भूमन्यू पासून आलंय हे तुमच्या लक्षात. तर भूमन्यू आहे, पण त्याचं मोठं काम नाहीये. पण त्याचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे सुहोत्र. होत्र म्हणजे यज्ञ. आणि सुहोत्रानं सुहोत्रानं हस्तिनापूर बसवलं. यमुना नदीच्या काठी, ज्याला आपण दिल्ली म्हणतो, हस्तिनापूर. इंद्रप्रस्थ वेगळे, खांडवन जाळून ते वेगळे आहे. हरियाणाच्या बाजूला असू शकते, आज अस्तित्वात नाही.
हस्तिनापुर आहे. यमुना नदीच्या काठी आधी यायला दिल्ली पण म्हणतो. तर ते जे हस्तिनापुर आहे वसवायचं काम सुहोत्र याने केलं. याच वंशामधल्या नंतर 2-3 पिढ्या गेल्यावर राजा कुरु आहे. या कुरूनच कुरुक्षेत्र निर्माण केलं. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. या सुरुवात भारतापासून, नंतर आहे सुहोत्र, नंतर आहे कुरु. त्या कुरु कुळामध्येच नंतर 2 पिढ्या गेल्यावर शंतनू किंवा शांतनू या राजाचा जन्म झाला. त्याच्यापासूनच तिघांचा जन्म झालाय. चित्रांगद, विचित्रवीर्य आणि भीष्म. आणि विचित्रवीर्यापासून दोघांचा जन्म झालाय, धृतराष्ट्र आणि पंडू. मग कौरव पांडव. ते त्यासाठी सांगितलं की आपल्या देशाला जेव्हा तेव्हा इंडिया याचं रूपांतर भारत म्हणून केलं गेलं. खरं तर माझ्यासारख्याच्या मनात विचार येतो की इंडियाचं भाषांतर हिंदुस्थानच करायला पाहिजे होतं. त्यानंतर पाकिस्तान वेगळा झाला असेल तर मुळात जो होता हिंदुस्थान असं व्हायला पाहिजे होतं. ज्या कालखंडात ते घडलं तर मी तर एकदम लहान होतो, 3-4 वर्षाचा. तुम्ही विचारला आपल्या हातात काही. पण मग जो राजा भरत म्हणून सांगितला जातो तो कोण आहे हे तर आपल्याला माहिती पाहिजे की नको. माझा अनुभव असा आहे, अनेकांना माहिती नसते. हा राजा भरत होता हे माहिती, पण कोण? आता तुम्ही इतरांना सांगा की तपस्वी भरत घेतला तरी भारत तपस्व्यांचा. तपस्वी भरत घेतला तरी भारत तपस्व्यांचा. आणि दुष्यंत शकुंतलेचा पुत्र घेतला तर ज्या कुळामध्ये अर्जुन जन्मास आला, पांडव जन्मास आले आणि श्रीकृष्ण सारथी मिळाला, त्या वंशाचा पूर्वज भरत आहे. म्हणजे ज्याला क्षात्र तेज म्हणतात तेही भरतात आहे, आणि ज्याला ब्राह्म तेज म्हणतात तेही भरतात आहे. म्हणून आपल्या देशाचं नाव भारत आहे असं आपण इतरांना सांगितलं आहे. मुद्दामून बाजूला जाऊन विषयांतर करून हे मी तुम्हाला सांगितलं, कारण आपल्याला काही गोष्टी लोकांच्या पर्यंत पोहोचवल्या पाहिजे, तर कोणत्याही प्रकारची शंका नाही. आता पुढे जाऊ. 4थ्या अध्यायामध्ये मुख्यतः काय आहे तर 4थ्या अध्यायामध्ये राजा परीक्षित शुकाचार्याने विचारले, पण ते आहे पडद्याच्या आड. समोर आपल्याला दिसतं की 9 भागवतामध्ये 4था अध्याय ज्याच्या मुखाने येणार आहे त्याला राजा म्हणजे 2 राजे, एक निमी जनक आणि परीक्षित. राजवाच असा शब्द आहे. राजवाच, राजा वाच. कोण बरा राजा? एक निमी म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे जनक, आणि दुसरा कोण? परीक्षित. आता त्याच्या मुखी शब्द घातले, ज्ञानी तानुह कर्माणी हरिस्तानी प्रवंतु नहा. नहा म्हणजे आम्हाला, प्रवंतु म्हणजे सांगा. काय बरं? अवतार कोणकोणते झाले. आणि आश्चर्य बघा, आपण सगळे हिंदू म्हणतो स्वतःला, पण आपण आज वैदिक हिंदू उरलेले नाही, उपनिषदीय हिंदू उरलेले नाही. सनातन आहे आपण सगळे भागवत आहोत. हे फक्त लक्षात घ्या. श्रुती, स्मृती, पुराणोक्त आणि पुराणाबरोबर इतिहास, रामायण आणि महाभारत. आज आपली ओळख कुणाला पाहिजे असेल तर हिंदू म्हटलं बिघडत नाही, सनातन म्हटलं बिघडत नाही, पण नेमकं करायला पाहिजे असेल तर भागवत. आणि म्हणून मराठी शब्द वापरले तर ऋषभदेवांचे 3 पुत्र जे अर्थानं भागवत, बौद्ध, जैन. आणि त्या भागवतामध्ये विशेष गोष्ट आपल्याला मिळणार आहे की 9 अवताराच्या ऐवजी भगवंताचे 21 अवतार आपल्याला ऐकायला मिळतात. मुळामध्ये अवतार कल्पना, मुळामध्ये अवतार कल्पना ही भारत वंशाची देणगी आहे. भारताच्या बाहेर अवतार कल्पना मानली जात नाही. अवतार कल्पना म्हणजे काय? अवतृ
खाली थ्रू म्हणजे वरून येणं. एका अर्थानं भगवंतानं निर्गुणाकडून सगुणाकडे जाणं अशा प्रकारची स्थिती आहे. निर्गुणाकडून सगुणाकडे जाणं. आता ही अवतार कल्पना निर्माण झाली, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत आणि त्या अत्यंत कौतुकास्पद आहेत. आपण राम मानतो, आपण कृष्ण मानतो, आपण परशुराम मानतो, आपण शिवछत्रपती मानतो, अवतार म्हणतो. शिवाजी महाराज कोण? शिवाचा अवतार. हा जो अवतार म्हणतो आपण, त्या दोन गोष्टींचा फायदा होतो. एक म्हणजे अवतार हा मूळचा शाश्वत परमात्माच असतो, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. राम आणि कृष्ण हनुमंत यांची तुम्ही भक्ती करा. कशाची भक्ती करता? परमात्मा. म्हणून आपल्याकडे कुठल्याही देवळात कुणाचा उत्सव चालतो. दत्त जयंती रामाच्या देवळात केली आणि आपल्याकडे बिघडत नाही. का बरं? त्याला बिघडायला पाहिजे, नाही बिघडत. अवतारामध्ये मूळ कल्पना आहे शाश्वत परमात्मा. पण अवतार मानला की तो शाश्वत परमात्मा युगानुकूल नवी भूमिका करतो, हे आपण वास्तव स्वीकारतो. जिथं अवतार मानला जात नाही तिथं युगानुकूल आदर्श मिळत नाही. युगानुकूल आदर्श कोण? शिवाजी महाराज. युगानुकूल अवतार कोण? थोरले बाजीराव पेशवे. युगानुकूल अवतार तो मिळेल कशातून? अवतार कल्पनेतून. आणि हे भारत यांचं खास वैशिष्ट्य. आणि जे भारतात जन्मलेले धर्मपंथ आहेत, पण सनातन मूळ आहे. भारतात जन्मलेले धर्मपंथ आहेत, त्यांची नावं तुम्हाला मी सांगतो की 5 आहेत. आपण लक्षात ठेवूया. भागवत, जैन, बौद्ध, शीख आणि वीरशैव जे लिंगायत बसवेश्वर, या 5ही पंथामध्ये अवतार कल्पना मानली जाते. हे सगळे भारतात जन्मलेले आहेत आणि भारताबाहेर जे जन्मलेले आहेत त्यांच्यामध्ये अवतार कल्पना मानली जात नाही. ते एकेश्वरवादी आहे. एकेश्वरवाद चांगली गोष्ट आहे, पण एकेश्वरवाद वाक्य नीट बघा. एकेश्वरवाद एका टप्प्यावर एकांतिक होऊ शकतो. एकेश्वरवाद एका टप्प्यावर एकांतिक होऊ शकतो. त्याचे अनुयायी सहिष्णू न राहता असहिष्णू होऊ शकतात. भारताच्या बाहेर ते 4 धर्म जन्मलेले आहेत. एकाचं नाव आहे पारशी, इराणमधला. दुसऱ्याचं नाव आहे यहुदी, ख्रिश्चनाच्या आधीचा. नंतरचा आहे ईसाई, नंतरचा आहे इस्लाम. यामध्ये अवतार कल्पना नाही. भारत देशात मात्र अवतार कल्पना आली की भागवतात 9 अवतारमध्ये 21 अवतारांच्या रूपाने पण दिसते. उदाहरणार्थ आता मग राजाने प्रश्न विचारला, यामी यामी कर्माणी हरी स्वामी प्रवंतुना. तो जो हरी आहे भगवान परमात्मा, हरी म्हणजे विठ्ठल, हरी म्हणजे परमात्मा. त्यानं कोणकोणती कर्म केली बरं? तर उत्तर देताना व्यासाने शब्द वापरले नाही, तसंच वापरले. अहो त्या अवतारांची हकीकत सांगायची म्हटलं ना तर रजांशी भूमीर गणयेत कथनचित. गणयेत म्हणजे मोजणी करता येते. भूमी रजांशी जमिनीवरचे धूलिकण मोजता येतात का? तसे भगवंताचे अवतार मोजता येणार नाही असे व्यास सांगतात. मी तुम्हाला नेहमी म्हणतोय गीता आणि भागवतात साम्य आहे. आणि तुम्ही बघा तिथं धूलिकणाचा उल्लेख करून सांगितलंय की अनेक अवतार आहेत. आणि गीतेच्या 10व्या अध्यायात विभूत योगामध्ये काय सांगितलंय? मी तुला निवडक विभूती सांगितल्या, माझ्या विभूतीला अंत नाही. शेवटी तिथं विभूती कशी ओळखायची ते सांगितलंय.
तिथं ओजस्वीपणा आहे, तेजस्वीपणा आहे, लक्षण व्याख्या सांगितली. तुम्ही ठरवा. विभूती मोजता येत नाही. व्यास एकच उदाहरण देतात, ते म्हणजे धुनीवरचे धुनीकण. आता आपण दुधात साखर बघतोय ना, तर नाथांचे उदाहरण बघा. नाथ म्हणतायत मराठी, आता मी वेळ घालवत नाही, नुसती उदाहरण सांगतो. व्यास काय म्हणताय, भूमीवरचे धुनीकण. नाथ म्हणताय आकाश मोजता येतं का, सागराच्या लाटा मोजता येतात का, पर्जन्याच्या धारा मोजता येतात का, दुर्वांकुर जे भूमीवर आहेत त्या श्रावणात दुर्वांकुर जास्त दिसतील, ते मोजता येतात का, वायूच्या लहरी मोजता येतात का, धूलिकण मोजता येतात का, तशी हरीची नामं पण मोजता येत नाहीत आणि अवताराची गणना पण करता येत. एखादी गोष्ट पुरवायची म्हटलं तर तसे दाखले दृष्टांत वेगवेगळे द्यायचे, की नाथांच्याकडून आपण खरोखर शिकण्यासारखा. आता परमात्म्यानं पहिला जो अवतार घेतला, तो पहिला अवतार कुठला बरं, तर तो पहिला अवतार जो सांगितला गेलाय तो पुरुषोत्तम अवतार सांगितला. पुरुषोत्तम अवतार. पुन्हा गीता आणि भागवत त्याचं साम्य बघा. गीतेमध्ये सुद्धा क्षराक्षर विवेक सांगत असताना जीवात्मा शिवात्मा हे सांगत असताना आपल्याला परमात्मा पण सांगितलेला. क्षर पुरुष, अक्षर पुरुष, क्षर म्हणजे आपण, अक्षर पुरुष म्हणजे आपला मधला प्राण, तो कोण आहे, पुरुषोत्तम. विनोबा म्हणतात तिजा आणि बीजानं भागत नाही, तिजा बीजाबरोबर तिजा लागते. ते गीतेचेच फक्त आहे आणि त्याचं नाव आहे पुरुषोत्तम. माझं मी सांगितलंय, हाच पुरुषोत्तम रामदासांनी उत्तम पुरुष म्हणून दासबोधामध्ये घेतलेला आहे. रामदासांचा उत्तम पुरुष म्हणजे गीतेतला पुरुषोत्तमच आहे. भगवंताचा पहिला अवतार कोणता, पुरुषोत्तम. पण हा पुरुषोत्तम अवतार तसा तुम्हाला मला दृश्य नाही आहे. आणि म्हटलं तर दुसरा, म्हटलं तर पहिला अवतार मात्र येणार आहे, ज्याच्याकडे बरेच आपण पूर्वी बोललोय, तो म्हणजे नर नारायण अवतार. पहिला अवतार कोणता, नर नारायण द्विदल बघू त्याच्याबद्दल. पण त्याच्या आधी पुरुषोत्तम जो आहे तो कसा निर्माण झाला, पुन्हा गीता भागवतात साम्य बघा. गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्य योग. आणि सांख्य योग म्हणजे पुरुष प्रकृती. प्रकृती येतेच, तिथं तेच आहे. पुरुषानं त्याला वर्णन छान केलंय. द्रुमिल सांगतोय मी, ते जे 9 सांगतोय तुला द्रुमिल बोलतोय. राजा त्या नारायणानं आत्मशक्तीनं प्रथम विसावा घेतला, तो विराजपूर नावाच्या गावी. तिथं त्यानं, कसं पटणार आहे बघा, तिथं त्यानं संसार मांडला. त्यानं आपल्या शरीरातूनच शक्ती ही बाहेर आणली, जिचं नाव प्रकृती. ते फार महत्वाचं. सांख्य तत्वज्ञानामध्ये प्रकृती ही स्वयंपूर्ण आहे, स्वयंभू आहे. पुरुषाशी भगवंताशी संबंधित नाही सांख्य तत्वज्ञान. पण वेदांत तत्वज्ञानात हीच प्रकृती घेतलेली आहे आणि ती पुरुष म्हणजे पुरुषोत्तम म्हणजे भगवंताची शक्ती मानलेली आहे. शिवशक्ती शब्द लक्षात. शिवशक्ती, शक्ती अंगभूत असते, पण ती जर नसेल तर प्रकृती नसेल तर जगाची निर्मिती होत नाही. साधं उदाहरण घ्या. एखादा मोठा गायक नुसता बसला असला तर आपल्यासारखाच असतो, पण त्याच्या कंठातून जेव्हा गायनाची शक्ती व्यक्त होते तेव्हा तो वेगळा. सामान्य माणूस चित्रकार आहे, ते चित्र काढल्यानंतर शक्ती ही अंगभूत असते. हे वेदांत तत्वज्ञान आहे. त्याला सांगण्याच्या भाषेमध्ये प्रकृती म्हणते. याला तर रामदासांनी आदि माया मूळ माया असं म्हणतात. जरा थोडा फरक आहे. रामदासांनी मूळ माया आदि माया म्हणतंय, ही सक्षम आहे,
शक्ती आहे आणि शंकराचार्यांची माया मानलेली आहे ती शक्ती नाही आहे, तो आभास आहे. हा थोडासा फरक लक्षात घ्यायचा. पण जेव्हा आपण आपल्या मराठी संत ज्ञानेश्वरांच्या रामदासांच्याकडे येतो तर शंकराचार्य मानून सुद्धा आपले संत अद्वैतच्या ठिकाणी अद्वैत असा शब्द वापरतात आणि पुढे करू टाकतात. अद्वैत म्हटलं, अद्वैत तर ज्याला आपण मृगजळ म्हणून, मृगजळ तिची स्थिती. आणि अद्वैत म्हटलं तर पाण्यामध्ये घातलेलं मीठ, त्या पाण्यामध्ये घातलेली साखर अशी स्थिती. मृगजळही दिसेन असं होतं, पाण्यामध्ये घातलेली साखरही दिसेन असते. पण साखर दिसेनाची झाली तरी सुद्धा पाण्याला गोडी देते, पण ती शक्ती आहे. आणि मृगजळ मात्र भासत पण नसतं. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या ही भाषा आहे शंकराचार्यांची. आणि शब्दच काही असेल तर सांगतो, ब्रह्म सत्यम जगत मिथुन ही भाषा आहे अद्वैताची. मिथ्या आणि मिथुन शब्द सारखे वाटतात, पण मिथुन म्हणजे जोडी, मिथुन म्हणजे पती पत्नी, मिथुन म्हणजे शिवशक्ती तैल. गीता आणि भागवतातलं अद्वैत तत्वज्ञान किती सारखं आहे ज्याला आपण खोलामध्ये गेलो तर लक्षात. मुळामध्ये काय सत्य सांगत नाही, पण मला सांगावं असं वाटलं मी तुम्हालाही सांग. आता अशा प्रकारे ब्रह्मांडाची निर्मिती करण्यासाठी तो ब्रह्म आहे, परमात्मा आहे, विचार करा निर्गुण आहे, पण सगुण व्हायला पाहिजे ना. आपल्याकडे प्रसिद्ध वाक्य आहे एकोहम, मी एक आहे बहुश्याम. भगवंताच्या मनात विचार आला की एकटा आहे ना मी, काही बरं वाटत नाही. आणि आपल्याकडे नेहमी संत सांगतात की अगदी खरं आहे, आपल्याला तरी एकटं कुठं बरं वाटतं. माणसाला जसं एकटं बरं वाटत नाही तसं त्या परमात्म्याला पण एकटं काही बरं वाटेल नाही. एकोहम बहुश्याम, पण मी बहु होतो, अनेक होतो, ही संत सांगतात. त्यासाठी सांग मग पहिला पुरुषोत्तम निर्माण केली प्रकृती, त्यातून काय जन्मास आलं, मग तो शब्द आहे ब्रह्मांड. चक्क ब्रह्म अधिक अंड असा शब्द त्या आकाराने. मात्र ब्रह्मांड म्हटलं आपल्याला माहिती असणारा सूर्य, आपली पृथ्वी हा या ब्रह्मांडाचा कितवा भाग आहे हेही आपल्याला माहिती नाही. हजारावा असेल, 10,000 असेल, त्या लक्षांश सुद्धा असेल, माहिती नाही. आणि तो ब्रह्मांड नायक आहे, खास लक्षामध्ये घेण्यासाठी. एवढं सांगून झाल्यानंतर पहिला अवतार सांगितला जातो, बोलतोय आपण माझं थोडं गतीने जाता येईल, तो म्हणजे नरनारायण. ज्याप्रमाणे भारतीयांच्या दृष्टिकोनातून अवतार कल्पना ही कौतुकास्पद गोष्ट आहे, तसं नरनारायण हा पहिला अवतार कौतुकास्पद आहे. आता मी तुम्हाला नारायण आणि नर याची हकीकत सांगणार आहे. ते इंद्राने त्याला मोह पाडायचा प्रयत्न केला, त्याने काय काय केलं. नारायण आणि नर दोघं एका दर्जाचे आहेत ना, पण नारायण नर म्हणजेच कोण हे सांगतो आणि पुन्हा इथे येतो. श्रीराम, आता नारायण पहिला म्हटलं तर नर नंतर, श्रीराम आणि हनुमंत ही जोडी आहे, नारायण नर. आता असं ऐकत चला, श्रीराम आणि हनुमंत, श्रीकृष्ण आणि अर्जुन. ठीक आहे. ज्यांनी विजयनगरचं साम्राज्य निर्माण केलं ते आहेत हरिहर आणि बुद्ध, दोन भाऊ आहेत. त्यांच्या गुरुचं नाव आहे विद्यारण्य स्वामी. आणि अनेकांना तुम्ही सांगा ते विद्यारण्य स्वामी शृंगेरी मठाचे शंकराचार्य होते. ते खास सांगतो, त्याला आपली समजूत आहे की मोठी मंडळी राष्ट्रकारणात पडत नाही, राजकारणात पडायचंच नाहीये, पण राष्ट्रकारण. जेव्हा 5 बहामनी सल्तनती हिंदू धर्माला धोक्यात आणत होत्या, तर शंकराचार्य शृंगेरी मठाचे
दोन क्षत्रिय, दोन राजे, दोन सरदार हरी आणि त्यांना बोलावतात आणि आशीर्वाद देतात की तुम्ही कावेरी नदीच्या काठी हम्पी येथं स्वतःचं विजयनगर साम्राज्य उभं करा. आपल्याकडे धर्मगुरु, आपल्याकडे धर्माचार्य पितरांच्या पासून फटकून राहिलेले नाही. हे फार महत्वाचं आहे. भक्तीला शक्तीची जोड पाहिजे तर राष्ट्र निर्माण होत. त्याच्या भक्तीनं माझं बोललो तसं वांझोटी नाही, त्याला काय अर्थ नाही. मग काय काय करा, श्रीराम हनुमान, श्रीकृष्ण अर्जुन, विद्यारण्य स्वामी हरिहर बुक, तुकाराम आणि समर्थ रामदास, शिवछत्रपती, रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद. बरोबर असंच आहे. पण मुळामध्ये नारायण नराचं काय झालं तर नारायण नर हिमालयाची दोन शिखरं आधी मानली जातात. तर ते नारायण नर तपश्चर्या करत आणि तपश्चर्या करत असताना ते देव मिळायला तपश्चर्या करत होते. पण पुराणातली नेहमीची पद्धत आपल्याला माहिती आहे, इंद्राला वाटायला लागतं माझं इंद्र घेण्यासाठीच चाललंय आणि म्हणून तो त्यांच्या तपस्याची तपभंग करण्यासाठी नेहमीच्या गोष्टी करतो. ते म्हणजे प्रथम वसंत ऋतू पाठवायचा, नंतर अप्सरांना पाठवायचं, अनेक गोष्टी पाठवायच्या. हे सगळं छान वर्णन नाथांनी केलं. मूळ भागवतामध्ये फार उल्लेख नाही आहे व्यासांचा, अगदी साधा उल्लेख त्या ठिकाणी आहे. एक मात्र छान सांगायचं राहिलं, एक ऐकण्यासारखं आहे. हे नरनारायण आहेत ना, त्यांच्या आई वडिलांची नावं लक्षात. नरनारायण जन्मास यायला पाहिजे. आई वडिलांची नावं काय असतील बरं तर वडिलांचं नाव आहे धर्म आणि आईचं नाव आहे मूर्ती. मूर्ती का बरं अशी नावं ठेवली विचार करा. नरनारायण कोण आहे बरं? धर्ममूर्ती. धर्म सुद्धा आकाशात राहून चालत नाही, त्याची मूर्ती दिसावी लागते. आईचं नाव काय? मूर्ती. वडिलांचं नाव काय? धर्म. तर धर्म धर्म मूर्ती कोणाची मुलगी आहे? ही मूर्ती पार्वती प्रमाणच दक्ष प्रजापती याची बहीण आहे पार्वतीची. आणि असायलाच पाहिजे शिव आणि शक्ती, धर्म आणि मूर्ती असंच असायला पाहिजे. शुद्ध तुझ्या पोटी हळे रसाळ गोमती. हा विचार केला तर नरनारायणचे आई वडील धर्म आणि मूर्ती असावे हे बरोबर. मी इंदिरा नेहमीच्या पद्धतीनं आपल्याला सुरुवात केली. ते सगळे आले, मदनही आला, वसंत ऋतूही आला, मदनाची रंभा मेनका या पण आल्या. आणि फरक आहे की तोपर्यंत स्वर्गामध्ये रंभा आणि मेनकाच होत्या. तिसरी जी अप्सरा आपल्याला माहिती आहे ती नव्हती. ती आली कुठून तर नरनारायणाला बोलवायला त्या दोघी आल्यानंतर आणि इंद्राची व्यवस्था केल्यानंतर नरनारायण तर बोललेच नाही. त्यांच्या तपश्चर्याचा भंग तर झालाच नाही. उलट त्याने इंद्राला निरोप पाठवला, मी तुला पाहुणा मानतो. तुझे पाठवले ते सगळे पाहुणे आहेत आणि ते सगळे पाहुणे परत येताना त्यांच्यावर काहीतरी पाहिजे म्हणून ते अप्सराच पाठवून देतो. आणि त्या अप्सरेचं नाव आहे उर्वशी. आता विलक्षण आहे की उर्वशी नाव कुठून आलंय, काय शब्दाची उत्पत्ती आहे तर उर्वशी शब्द हा मुळामध्ये उरु त्याच्यापासून आला. उरु पासून उर्वशी. आता उरुचा अर्थ माहिती आहे आपल्याला की तसं मानलं गेलंय ते नारायण ऋषींनी आपल्या दक्षिण बाहूपासून, त्याला उरु म्हणायचं, खरा अर्थ मांडली आहे, पण तो दक्षिण बाहूपासून तिला जन्म दिला म्हणून ती उर्वशी झाली आणि इंद्राकडे पाठवली. म्हणजे अपकार करणाऱ्यावरही उपकार करणं हा नरनारायणांचा धर्म आहे आणि तो आपला पहिला अवतार आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल. त्यानंतर दुसरा जो अवतार आहे तो किती बरोबर आहे बघा. नरनारायणानंतर कोणाचा अवतार असायला पाहिजे? विष्णू सुद्धा नाही. विष्णू सुद्धा पुराणातला देव आहे आणि तो युद्धाग्नीतला देव आहे.
ब्रह्मा विष्णू महेश. आणि त्याच्याबरोबर सांगतो की विष्णू जर आपल्याला परमात्मा मानत असला तर त्याला महाविष्णू असं म्हणतो. हे तुम्ही इतरांना सांगा. नुसतं विष्णू म्हटलं तर ब्रह्मा विष्णू महेश होतो, पण महाविष्णू म्हटलं की परमात्मा. तसं नुसतं शिव म्हटलं, नुसतं शिव तर ब्रह्मा विष्णू महेश इथला महेश होतो. पण आदि ब्रह्म परमशिव, इथं महाविष्णू आहे ना, इथं परमशिव शब्द वापरतात. आणि काश्मीरी शैलीमध्ये म्हणून आहे, नाथ संप्रदायाचं मत आहे, त्यामध्ये नेहमी शिवाला नुसतं शिव न म्हणता परमशिवच शब्द वेगळे वाटतात आपल्याला, पण त्याच्यासाठी मोठी जाणीव आहे त्याला लक्षात येतं. मग नरनारायणाने तर कोणाचा अवतार व्हावा, तर त्यावेळेला सत्य युग होतं आणि अवतार झाला हंसा अवतार. हंसाचं वैशिष्ट्य काय, तो मानस सरोवरात असतो. त्याचा खरा अर्थ तुमच्या माझ्या मनामध्ये असतो. जे मानस सरोवर नाव तुमचं वेगळंच आहे, त्याला आपण मानस सरोवर पण म्हटलं छान आहे. मानस सरोवर मन हेच नरनारायणाने जन्म देत, हेच हंसाला जन्म देत. विवेक म्हणजे शेवटीचा. त्या हंसाचं वर्णन करताना नाथ वर्णन करताय की हंसा अवतार जो झाला, हा हंस म्हणजे परमात्म्याचाच अवतार. आणि तुला प्रश्न विचारायचं काम तुम्ही केलं तर जसे आता मी कवी, अग्निहोत्र, आयुर्होत्र असे 9 भागवत सांगितले, तसे तुम्हाला 9 भक्त पण माहिती आहे. सनक, सनंदन, सनत कुमार हेही ब्रह्मदेवाचेच मानसपुत्र आहेत, नारदासारखे. आणि आता सांगितले तेही ब्रह्मदेवाचेच, पण आता म्हटलं ऋषभदेवापासून, भरतापासून असा त्याचा लौकिक संदर्भ आहे. तर सनत कुमारांनी पहिला अवतार कसा म्हटला, सनत सनंदन सनत कुमार. आणि आमच्यापाशी वयस्तंभिनी विद्या आहे, म्हणजे ते नेहमी लहान मुलासारखे दिसतात. किती वय वाढलं तर ते 9-10 वर्षाच्या मुलासारखे दिसतात. म्हणून कथा येते वैकुंठात गेले अडवलं गेलं, कैलासात गेले अडवलं गेलं. लहान मुलाला कोण प्रवेश देणार? वालखिल्य नावाचं ऋषी आहे, वालखिल्य. त्यांचा अर्थ अंगठा एवढा आहे असा पुराणात आपला उल्लेख आहे. अंगठा एवढा नाव त्यांचं वालखिल्य ऋषी असं भागवतात संदर्भ मिळतात. या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं आहे की सनत कुमारांनी ज्ञान आम्हाला पाहिजे असा प्रश्न विचारला आणि परमात्म्यानं हंसाचं रूप घेतलं. आणि पहिला अवतार नंतर तो दुसरा अवतार जन्मासला नारायणानंतर हंस. हंस, राजहंस, याचा सगळ्यात मोठा गुण कोणता आपल्याला माहिती आहे, नीर क्षीर विवेक. हिंदीमध्ये म्हण आपल्याला अलीकडे अनेक ऐकायला मिळते, दूध का दूध आणि पाणीचा पाणी होते. ही म्हण आली कुठून, दूध का दूध आणि पाणीचा पाणी कसं होणार बरं? विवेक असेल तर. नीर क्षीर विवेक हे हंसाचं आहे. हंसाची शुभ्रता, हंसाची शुभ्रता ही पावित्र्याची खूण आहे. सत्य, शिव. आणि गंमत बघा, ज्ञानेश्वर सहजपणे म्हणतात, राजहंसाचे चालणे जगी झाले शहाणे. राजहंसाचे दौडदार चाल ही सत्यम शिवम बरोबर सौंदर्याची भक्ती सांगणारी आहे. आणि हे आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आपण रुद्राक्षाची पूजा करतो, आपल्याला माहिती आहे. रुद्राक्षाबरोबर ज्याच्यामध्ये उत्तम रस आहे असं द्राक्ष म्हणजे सृष्टी सुद्धा आम्ही नाकारत नाही. भारतीयांचे मोठे वैशिष्ट्य आहे की सत्य आम्हाला प्रिय आहे. सत्य म्हणजे सत्य. शिव आम्हाला प्रिय आहे, तर आम्हाला मांगल्यच हवं. आम्हाला अमंगल कळत नाही, पटत नाही. अगेदा वाक्य तो आम्ही बोललो होतो की 4 वर्ष युद्ध का चाललंय आणि गेले 4 महिने युद्ध का चाललंय, त्याचं कारण तुम्हाला मला काही कळतंय का, त्या जगाला तरी कळतंय का? विचार करा, काय कारण आहे बरं युद्धाचं? नाही आपल्याला अमंगल असं करतो. माणसानं माणसाची माणसासारखं वागावं ही भारतीयांची मनोधारणाच आहे, त्याला काही इलाज नाही. तर आम्ही शिव भक्त, अशिव आम्हाला चालत नाही. सत्य शिव फार महत्वाचं आहे.
भारती आणि सौंदर्याची उपासना. दोन वाक्य लक्षात घ्या. दक्षिणेमध्ये मुसलमान अंमल फार उशिरा पोचला. दक्षिणेमध्ये मंदिर आपल्यापेक्षा सुरक्षित आहे. त्या ठिकाणची शिल्पकला सुरक्षित आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरक्षित झाले काय हिंदू धर्म जागृत होता. अजिंठा वेरूची लेणी पण सुरक्षित. पण अजिंठा वेरूची लेणी कोरावी, मूर्ती कोरावी, मंदिराचा कळस उभारावा, मंदिराच्या बाहेरच्या बाजूला उत्तम प्रकारची शिल्पकला असावी. आता मी बोललो माझं गाव कुरुंदवाड. त्या कुरुंदवाडजवळ खिद्रापूर म्हणून आहे. त्या ठिकाणी जुन्या कालखंडाचं शिव मंदिर आहे. साधी बाहेरची पट्टी घेतली तर त्यावर असंख्य हत्ती तोडले. आपलं मंदिर तर बघायला हे सगळं कुणी निर्माण केलं, का निर्माण केलं? मला सांगा, शिल्पकला आपण जिवंत ठेवावी का नाही? पोटा पाण्याला पाहिजे ना. शिल्पकला जिवंत ठेवावी असा विचार राजांच्या मनामध्ये येतो. त्यांच्या राजाला मार्गदर्शन करणारे धर्मगुरू असतो. तो धर्मगुरू, तो धर्म आपल्याकडे सत्य, शिव आणि सुंदर सांगतो. पहिला अवतार राजहंसाचा आहे. हंसावतार आहे. माझं बोलतो परमहंस रामकृष्ण परमहंस. त्या ठिकाणी आपल्याला सत्यम शिवम सुंदर त्याचं दर्शन झालं. असेच पुढचे 21 अवतार. त्याच्यात एक हयग्रीव अवतार. मग मी तुम्हाला म्हटलं होतं की हयग्रीव सापडलं तर तुम्ही सांगा. सुदैवाने मला भागवतातच सापडलाय हयग्रीव. कसं आहे तर त्यावेळेला तुम्हाला सांग. ठीक आहे, असं